टॉस जिंकला मितांश इलेव्हन यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला त्यांच्या विरुद्ध पाटील ब्रदर्स. लगेचच आपण बॅटिंग लाईनअप पाठवा पाटील ब्रदर्स. परेशजी किणी साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. बहुजन विकास आघाडीचे परेशजी किणी साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान साई श्रद्धा गोविंद पथकातर्फे आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक चांगलं क्रिकेटचं आयोजन. परेशजी किणी साहेब मोस्ट वेलकम. थँक्यू आपण देखील इकडे आलात आणि आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. परेशजी किणी साहेब आपल्यासोबत दाखल होतात व्यासपीठावरती. आज या क्रीडा स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून परेशजी किणी साहेबांचं देखील इकडे आगमन होते व्यासपीठावरती आणि ते देखील आज या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे उपस्थित राहिली आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे मितांश इलेव्हन विरुद्ध पाटील ब्रदर्स अशी ही पहिली क्वार्टर फायनल. मितांश इलेव्हन लगेचच आपण फिल्डिंग लावून घ्या. मितांश इलेव्हन आपला एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. आणि परेशजी किणी आपलं देखील अगदी मनापासून आभार ज्याने आपल्याला खूप चांगलं सहकार्य जे या टुर्नामेंटसाठी केल्या आणि वेळात वेळ काढून तेही देखील इकडे उपस्थित राहिले आहेत. आणि खेळाडूंसाठी टी शर्ट ज्या प्रोव्हाइड केल्यात त्यांनी जे 6 संघांचे टी शर्ट देखील प्रोव्हाइड केल्यात. धन्यवाद परेशजी किणी साहेब. आज युवा खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहित करतायत आणि खूप मोठं सहकार्य आज या टुर्नामेंटच्या दरम्यान तुमचं राहिलं आहे. आणि हा गोविंद पथकाचा देखील फोटो आपण पाहू शकतो LED स्क्रीनवरती. साई श्रद्धा गोविंद पथकचे हे मला असं वाटतं प्रो गोविंदाचे ते लावलेले 7 थर 7 मानवी मनोरे आणि त्यांनी रचले नाला सोपारा ते डायरेक्ट ठाण्यामध्ये त्यांचा आज दहीहंडीची एक वेगळी मजा. लेट्स प्ले. बोलत मॅचच्या दिशेने मध्ये मध्ये आपण फोटोचं अपडेट घेणार आहोत. सुरेशजी चव्हाण साहेबांना विनंती करेल की आपण परेशजी किणी साहेबांचा एक विशेष सन्मान आपण इकडे केला जातो व्यासपीठावरती. परेश प्रभाकर किणी आज यांचा एक विशेष सन्मान या कार्यक्रम दरम्यान केला जातोय. धन्यवाद परेशजी. असंच सहकार्य तुम्ही करत राहा आणि आज तुम्ही आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं पण आभार आहे. धन्यवाद. अगदी मनापासून आपलं हृदयाच्या अंतःकरणातून आभार आहे. खूप मोठं सहकार्य आज तुम्ही युवा पिढीला करताय. पहिल्याच बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्वार्टर फायनलची मॅच आहे. स्वागत आहे सर्वांचं. पहिला बॉल डॉट आला त्यानंतर देखील आपण पाहिलं तर 1 रन झाले धावफलकावरती. 4 ओव्हरची मॅच आहे. अंडरआर्म क्रिकेट महाराष्ट्रातील एक सर्वांचा लाडका खेळ आणि कमी जागेमध्ये जास्त आनंद देणारा खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. मग आम्ही लॉकडाऊनमध्ये टेरेसवर पण खेळलो, गॅलरीमध्ये खेळलो, पोलीस आले की पळायचो पण खेळायचो. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट कधी थांबलं नाही आणि कधी थांबणार नाहीये. कुठलाही क्रिकेट लाईफमध्ये क्रिकेट जो खेळला तो खेळला. क्रिकेट, सायकलिंग आणि स्विमिंग तुम्ही एकदा शिकलात की शिकलात. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला पण तिकडे डॉट बॉल. वसई, विरार, पालघर या परिसरात देखील खूप चांगलं अंडरआर्म क्रिकेट नालासोपारामध्ये आज आपण एक चांगलं भव्य दिव्य असं आयोजन. साई श्रद्धा गोविंदा पथक कडक 8 7 थर तर त्यांनी लावलेत बट 8 थराचा ते प्रयत्न करतील आणि एफर्ट्स असेल तर त्यांचे 8 थर पण नक्की लागतील. स्ट्राइक एंडला बॅटर निनांद. या बॉलवर बॅटची एज घेतली गेली आहे. बॉल हवेत आहे आणि बॅटरला तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये येते विकेट. क्या बात आहे. थँक्यू. डीजे मास्टर पण आमचे सूरज चव्हाणची आठवण करून देत आहेत. झापूक झुपूक
जे फेमस झाले आणि स्कोर झाले फक्त एक विकेट गेली आहे. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर जतीनने. निणांच्या बाहेर जावं लागलं. या बॉलर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. न्यू बॅटर ऋतिक. टायमिंग मध्ये खेळा मित्रांनो. बघा जेव्हा सकाळी आपण ऑफिसला जातो नालासोपारा स्टेशनला जर फास्ट ट्रेन पकडायची आहे तर टायमिंगवर तुम्हाला जाणं गरजेचं आहे. आणि जो नालासोपाराला फास्ट ट्रेन पकडू शकतो तो लाईफमध्ये सर्व काही करू शकतो. मी जेव्हा सकाळी आज उतरलो दुपारी बोललो भाई इट्स अ टार्गेट. लाईफमध्ये जर तो नालासोपारा विरारची ट्रेन पकडू शकतो दादर बिदरला अंधेरीला फास्ट तर तो सक्सेस आहे. कारण की आपण त्याची सॅलरी घेतोय ट्रॅव्हलिंग करण्याचीच. ऑफिसवरून जायचं जर कठीण आहे. बट मित्रांनो मुंबई जर राहायचं तर तुम्हाला असा प्रवास करावा लागणार आहे आणि हे तुमचं लाईफचं सायकल आहे. त्यामुळे टायमिंग तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. टायमिंगमध्ये तुम्ही मॅच पण कंप्लीट करा. सर्व क्वार्टर फायनलचा मॅचचा आनंद घेत आहे. DBN या यूट्यूब चॅनलला देखील आपण सर्व लाईव्ह पाहतोय. LED स्क्रीनवर आहे. DJ मास्टर आहेत आमचे. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये बॉलर जतीनने. 2 रन झालेत आणि बॉलिंगसाठी हेमंत सोलंकी. पहिला बॉल फिरवला गेला हेमंतने. एक चांगला नॅचरली बॉल आणि बॉल कट केला. बॉल स्पिन. चांगला बॉल फिरवला बॉलरने. जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत पाहिली गेली आणि तिकडे अगदी हलकासा स्पिन केला. बॅटरला थांबवलं. एक विकेट गेली पहिल्या ओव्हरमध्ये. निनांत थोडा चुकीच्या पद्धतीने स्ट्रोक खेळला. या बॉल देखील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल 4 रनसाठी. चांगला फटका खेळले गेले बॅटर ऋतिकने प्रॉपर बॅकफुटला आले कट केलं आणि एवढं टायमिंग दिलं तर ऋतिक बोललं की मी पण आज ही टुर्नामेंट खेळतो तर माझ्याकडे पण काहीतरी स्किल आहे. प्रॉपर बॅकफुटला आले आणि चांगला पंच केला. बॉलरने खूप टायमिंग दिलं. रब्बर बॉलचं क्रिकेट देखील टेनिस बॉलचं क्रिकेट जर तुम्ही साऊथ मुंबई JJ हॉस्पिटल त्या साईडला आलात तर कवटी बॉलने प्लॅस्टिक बॉलने पण लाखाचं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाल्यात. माहीम साईडला आलात तर प्लॅस्टिक बॉलचं पण ओरमचं क्रिकेट खेळलं जातं. त्यामुळे विविध प्रकारे विविध भागात खेळलं जातं. खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आहे. चांगली बॉलिंग करतात हेमंत. बट रन्स आलेत आणि स्कोर झाला आतापर्यंत 7 रन झालेत. दुसरी ओव्हर चालू आहे. मितांश 11 त्यांच्या विरुद्ध पाटील ब्रदर्स. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. बॉल तिकडे आपण पाहिलं तर एका रन्सने स्कोर पुढे जाईल. स्कोर जातो आहे 8 या धावसंख्येवरती. दुसरा व अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. भव्य दिव्य असं आयोजन. एक रन एक मॅच आता महत्वाची असणार आहे. धावा झाल्यात. पुन्हा एकदा एक सिंगलने पुढे जाईल. 9 धावा झाल्या धावफलकावरती. गौतम आणि त्या सोबतीला ऋतिक. बॉलिंगसाठी हेमंत. या बॉलवर देखील हेमंतने दांडे उडवले गेले आणि सेलिब्रेशन. बॅटर आउट. थँक्यू. आणि बोल्ड आउट केलं. खूप चांगली बॉलिंग केली हेमंतने. बघा हेमंतच्या पहिल्या बॉलला डॉट आला. त्यानंतर बाउंड्री पण आली. पण त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर विकेट पण त्यांनी मिळवली. म्हणजे सर्व काही बघायला मिळालं या ओव्हरमध्ये. रन्स पण बघायला मिळाले. विकेट पण बघायला मिळाले. आणि हेमंत एक कॉन्फिडन्सनी ओव्हर टाकली. रन झालेत 9. 2 ओव्हर संपल्यात आणि 9 धावा झालेत धावफलकावरती. मॅच थोडीफार शांत चालू आहे. मितांश 11ला मात्र आता इकडे देखील मॅचमध्ये चांगली कमबॅक करतायत. पाटील ब्रदर्सला मात्र आता थोडं
पाटीलकी दाखवावी लागेल आणि चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. भव्य दिव्य असं आयोजन आज या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान. साई श्रद्धा गोविंदा पथक समेळपाडा नाला सोपारा या परिसरामध्ये देखील एक भव्य दिव्य असं आयोजन. बॉलिंग साठी गौरव येत आहेत. नॉन स्ट्रायकिंगला शुभम. या बॉलवर देखील गौरवने पण बॉल फिरवलाय आणि चांगली ऍक्शन आहे गौरवची. अगदी जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. स्टील करंट. तुम्ही ठाणे परिसरात कधी गेलात, ठाणे मुलुंड त्या परिसरात देखील असे तुम्हाला बॉलर पाहायला मिळतील. या बॉलवर देखील दांडे गोल. गौरवची गौरवशाली बॉलिंग. बॅटर आउट. चांगलं पिचिंग केलं. बॅट्समन जागेवरच थांबला, बॅट फिरवली, बट बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. न्यू लेफ्टी बॅटर येतात. न्यू बॅटर यश. त्याच्या नावात यश आहे, पण यशला चांगली कामगिरी करणं गरजेचं. या बॉल देखील ड्राईव्ह केला गेला, फ्लिक केला गेला बॅटर आणि तिकडे मोये मोये. ये प्रभू ये क्या हुआ. थैंक यू. ऊपर वाला जब भी देता है छप्पड फाड के देता है. बघा यशला यश मिळालं. मी मगाशीच म्हटलं की त्याचं नावच यश आहे. आई वडिलांनी असंच त्याचं नाव यश नाही ठेवलंय. त्याच्याकडे काहीतरी आहे म्हणून त्याला यश मिळेल. विकेट गेली होती बट तो वाचला. चांगला फ्लिक केला लेफ्टी आणि कॉन्फिडन्स चांगला आहे त्याच्याकडे. लेफ्टी नेहमी घातक राहिली आहेत. मॅडम गिलक्रिस्ट, क्रिस गेल, युवराज सिंग, रवींद्र जडेजा. यावर देखील फ्लिक केला गेला. समोर चान्स होता. पुन्हा एकदा यशला यश मिळालं. पुन्हा एकदा डेंजर झोनला होता आणि एक रन सिंगल मिळेल. स्कोर मात्र तिकडे 14 रन झाले धावफलकावरती. पहिलीच क्वार्टर फायनल आहे. सर्व अगदी आवर्जून या मॅचचा आनंद घेत आहेत. संडे फंडे आहे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. फिल्डर आहेत तिकडे. एका धावेने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाईल. पुन्हा एकदा यशकडे स्ट्राईक येईल. प्रथम क्रमांक 30,000 रुपयाने आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक पण पाहिले तर 15,000 रुपये आकर्षक चषक. तृतीय क्रमांक पाहिलं तर देखील 10,000 रुपयाने आकर्षक चषक आहे. भव्य दिव्य असं आयोजन. साई श्रद्धा गोविंदा पथक. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. फुटवर्क चांगलं यश. प्रॉपर बॉलला रीड करतायत. 3 ओव्हर संपल्यात आणि स्कोर झालाय 16 रन झाले धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली बॉलिंग केली बॉलर गौरवने पण. विकेट पण मिळवली आणि एक बाउंड्री पण आली. मिसफील्ड झाली त्यामुळे कुठेतरी ना कुठेतरी मितान शिलेवनचे शोल्डर डाऊन झाले. दुसरा व अंतिम दिवस या टुर्नामेंटचा. भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळालं आणि काल देखील खूप चांगलं क्रिकेट. आज देखील दुसरा दिवस. रामनवमीचा शुभ मुहूर्त आहे. बॉलिंगसाठी अक्रम. अक्रमला तर काहीतरी पराक्रम करावा लागेल. शेवटची ओव्हर चांगल्या पद्धतीने हाताळली तर अक्रम पण मॅच मध्ये आणू शकतो आपल्या टीमला. स्ट्राईक एंडला यश. त्याला सामना करतील अक्रम. आणि इकडे यशने वेगळ्या स्टाईलने स्ट्रोक खेळले गेले. तिकडे फिल्डर आहेत. तिलक रत्न दिलशनने हा स्ट्रोक पहिला. कविन पीटरसन, एबी डिव्हिलर्स, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव जे असे वेगवेगळ्या दाखणीचे स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. सर्व आमचे गोविंद पथकाचे देखील येत आहेत. बेसवाले, 5 मधले, 3 मधले, 2 वाले, शिडीवाले, ज्यांनी सर्वांनी या हात द्यायला जाणारे, पकडायला येणारे, जेवण वाढणारे. बघा हे सर्व मंडळ असेल तरच मंडळ बनतं. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. फिल्डर आहेत आणि तिकडे पण मोये मोये. ये प्रभू ये क्या हुआ. पाटील ब्रदर्स, मला असं वाटतं पाटील ब्रदर्सचं लक पण तेवढं घेऊन आलेत घरातून येताना. बघा लक पाहिजे. आणि
रन झालेत आतापर्यंत 21 दोन्ही बाउंड्रीज मस्त मिसफिल्डने आल्या. स्ट्राईक एंडला बॅटर शुभमला पण एक चांगल्या अंदाजामध्ये इकडे बॅटिंग करणं गरजेचं आहे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला. 1 रन कंप्लीट केली आणि यशने कॉल दिला, बट नको. दोन्ही बॅटर्सचा कॉन्फिडन्स चांगला आहे. दोघं पण चांगले बॅटिंग करतायत. पाटील ब्रदर्ससाठी त्यांच्या विरुद्ध मितांश 11. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण विनंती करेल साई माऊली संघ आणि त्यांच्या विरुद्ध श्रीप्रस्ता मित्रमंडळ आपण देखील तयार राहा. या बॉलवर देखील फ्लिक केला गेलाय. तिकडे मिसफिल्ड पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा 4 रन. क्रुशल मॅच पाहायला मिळते. यशला जरूर यश मिळालं आणि चांगली बॅटिंग करत असताना मॅच मध्ये घेऊन आलाय पाटील ब्रदर्सला. या बॉल देखील फुटवर पाहिला गेला, फ्लिक केला गेला गॅप मध्ये बॉल आणि दुसऱ्या रनचा कॉल दिला. यस नो आणि 1 रन मिळेल. स्कोर जाऊन पोहोचतोय 27 धावा झाल्या धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 1 बॉल बाकी या पहिल्या इनिंगचा. जर बाउंड्री आली तर 30च्या वरती पण स्कोर जाऊ शकतो. भव्य दिव्य असं आयोजन आणि या बॉलवर देखील फुलटॉस बॉल डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गौरव तिकडे होते. 1 रन कंप्लीट केली आहे आणि स्कोर झालाय 28 रन झाले. त्यांनी 29 धावांचं टार्गेट आहे. टॉस साठी पण या यानंतर साई माऊली संघ आपण देखील टॉस साठी या लवकर. मॅच कडे आपण वळत आहोत आणि स्ट्राईक एंडला राहुल, नॉन स्ट्राईक एंडला अभिषेक. आमचे परिचय किणी साहेब देखील आपण त्यांचा बॅनर पाहू शकतो. आज ते स्वतः इकडे व्यासपीठावर उपस्थित आहेत. धन्यवाद किणी साहेब, आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आलात आणि साई श्रद्धा गोविंद पथकाला तुम्ही जे सहकार्य केलंय, थँक्यू सो मच. परिचय किणी साहेब आज इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेलेत. नालासोपाराच्या एक भव्य दिव्य असं क्रिकेट. नालासोपारा स्टेशनच्या बाहेर दुपारी उतरलो आणि बर्गर किंगच अगदी समोरच बर्गर किंग आहे. मस्त गरमागरम एक बर्गर खाल्ला आणि निघालो. त्यामुळे इकडे नालासोपारामध्ये खूप चांगला डेव्हलपमेंट वाढत चालली आणि प्रॉपर इकडे आता क्रिकेट सर्व इकडचे स्थानिक नागरिक देखील आनंद घेतात. जवळपास इकडे ग्राउंड आता भरत आलंय. बघा
क्रिकेट बघण्यासाठी पण इच्छुक आहेत खूप जण. काही जणांना खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, काही जणांना ड्रीम 11. एकदा तरी 1 करोड येऊ दे. चला मॅच लगेच चालू करा मित्रांनो. ट्वेंटी 29 धावांचं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. लेट्स प्ले. बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन बॉलर गौतम. पहिलाच बॉल हलक्यात आणि अगदी प्रेमाने कट केला. बॉल गॅप मध्ये जाईल, बॉल थांबणार नाहीये. 4 रनसाठी थँक्यू. चांगली सुरुवात केली बॅटर राहुलने. तुम्ही मारलात, आम्ही पण मारणार. आम्ही पण जिंकायला आलोय, तुम्ही पण जिंकायला आलात, बट आम्ही पण प्रयत्न करणार. राहुलने एक चांगला स्टार्ट केला. अगदी सेन्सिबल स्ट्रोक, अगदी हलकात आणि प्रेमाने पॉइंटला खेळले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. मॅच पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 100 रन्स ते पुढे जाईल. धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 5 धावा. 29चं टार्गेट आहे. माझ्या अजूनही 24 रनची गरज आहे. फक्त आणि फक्त 24 धावा करायच्या आहेत. इकडे पण फक्त फ्लिक केलं गेलं. एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. कॉन्फिडन्स ते बॅटिंग करतात राहुल. त्या सोबतीला आता स्ट्राईक एंडला अभिषेक. मितान शिलीवन पण मॅच सोडणार नाही. त्यांच्या विरुद्ध पाटील ब्रदर्स असा हा पहिला क्वार्टर फायनलचा सामना. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा चुकी होते बॉलरकडून. गौतमला मात्र स्टंप टू स्टंप बॉलिंग पिचिंग करणं चांगली गरजेचं आहे. तरच तुम्ही एक चांगलं क्रिकेट इकडे खेळू शकता. ऑफ स्टिकला खूपच बाहेर टाकला आणि त्यानंतर पकडला गेला. इकडे बॉल देखील फ्लिक केला गेला आणि चांगली पिचिंग. लाईन लेग चांगली होती. प्रॉपर लेग स्टिकला पिचिंग केली आणि बॅट्समनला थोडं जागेवरती थांबवलं, बट रन सिंगल मिळेल. अभिषेक आणि राहुल बोलतात की आम्ही सुरुवात चांगली केली, त्यामुळे मॅच आता मध्ये आपण आहोत. मितान शिलेवन पण मॅच सोडत नाहीये. त्यांना माहिती आहे की मॅच मध्ये आपण जर ह्याच पकडीने खेळलो तर आपण इझिली जिंकू शकतो ही मॅच. सांघिक खेळ आहे, त्यामुळे सगळ्यांचे एफर्ट्स गरजेचे आहेत. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. स्ट्राईक एंडला चान्स आहे, फेकी केली गेली, बट रन मिळेल सिंगल. राहुलने पण तिकडे दीर्घ श्वास घेतला की अभिषेक डेंजर झोनला होता आणि थोड्या वेळासाठी वाटलं तर डायरेक्ट हिट लागला असता तर मला असं वाटतं चान्स होता, विकेट जाण्याची शक्यता होती, बट रन मिळेल सिंगल. 9 धावा झाले धावफलकावरती. 29चं टार्गेट आहे. म्हणजे अजूनही फक्त 20 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅप मध्ये बॉल तिकडे थोडा बॉल हातातून निसटला. हेच प्रेशर आहे, हेच क्वार्टर फायनलचं प्रेशर आहे. बघा चुकी सर्वांकडून होते. एकात दुसरी कॅच, एकात दुसरी बाउंड्री सुटली तरी मॅच पलटू शकते. राहुलने एक सेन्सिबल बॅटिंग केली. डबल डीजी मध्ये स्कोर झालाय 10. फक्त आणि फक्त 19 धावांची गरज आहे. या बॉलवर फ्लिक केला गेला डाऊन द ग्राउंड. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल. अफलातून फिल्डिंग. मित्रांनो फिल्डिंग आवडली असेल एकदा टाळ्या वाजवा. क्लासिकल फिल्डिंग. निनांद उर्फ नानी. सोन्याची नाणी जशी फेमस आहे तसा आपला नाणी पण फेमस आहे. काय बॉल अडवला निनांदने. त्याने जीवाची पर्वा नाही केली, पण डाईव्ह लगावली. मला जिंकायचंय, मला सेमीफायनल मध्ये जायचंय. अफलातून एफर्ट्स.
तुमच्याकडे एफर्ट्स असेल तर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळू शकता. निनादने ते प्रूफ केलं आणि स्वतः आता बॉलिंगसाठी येतात निनाद. परेशजी केणी साहेबांना विनंती करेन की नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करत आहोत. त्यांच्या हातातून साई माऊली आणि त्यांच्या विरुद्ध श्री प्रस्ता कला क्रीडा मंडळ. आपण कॅप्टन आपण टॉस साठी या आणि परेशजी केणी साहेबांना विनंती करेन की आपल्या हातातून आपण टॉस करायचा आहे. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले एक चांगल्या अंदाजामध्ये. आणि परेशजी केणी साहेबांच्या हातातून आपण टॉस केला जाईल. प्रत्येक क्रिकेटला त्यांचं सहकार्य राहिलंय. टेल्स परेशजी आपण दोन शब्द पहिल्या क्रीडा स्पर्धेविषयी व्यक्त करा आणि एक चांगलं आयोजन आज नालासोपारामध्ये होतंय. मी ॲक्च्युली मला बोलायची सवय नाही, मी कधी बोलत नाही. सर्वांना शुभेच्छा खेळाडूंना. साई श्रद्धा गोविंदा पथक यांचं पहिलंच वर्ष आहे. माझा मित्र विमलेश नाकवा तुमच्यासोबत असतो. तर माझ्यातर्फे तुम्हाला पण शुभेच्छा आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आपण निर्णय विचारूयात. नक्कीच आणि परेश धन्यवाद. आपण देखील या टुर्नामेंटसाठी आलात. थँक्यू सो मच. आणि असंच क्रिकेट पुढे गेलेच पाहिजे. त्यांचंच तेच इच्छा आहे की इथून प्लेयर असे घडले पाहिजेत. थँक्यू सो मच. धन्यवाद साहेब. श्री प्रस्ता संघाने आपण क्रीडा मंडळाने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा डिसिजन घेतलाय. रन झाली आतापर्यंत 16. या बॉल देखील कव्हरला एक ड्राईव्ह केला गेला. एक चांगला फटका. तेवढीच चांगली फिल्डिंग. सतरा धावा झाले धाफलकावरती. चांगली बॉलिंग केली निनादने. फक्त 6 रन खर्च करत असताना इकॉनॉमी बॉलिंग केली. आता 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजे 12 बॉल 12 करायचेत नाही तर 12 वाजणार मॅच जिंकण्याकरिता. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे मितांश इलेव्हन या संघाला. त्यांच्या विरुद्ध पाटील ब्रदर्स असा पहिला सामना आहे. 12 गेंदों में 12 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. हे आपण पाहू शकतो. 9 रनवरती 2 विकेट होते पहिल्या इनिंग मध्ये. आता दुसऱ्या इनिंग मध्ये 17 वरती 0 आहे. म्हणजे यांचं पारडं जड आहे बॅटिंग करत असताना. आपण पाहिलं तर टीम मितांश इलेव्हनचं. बॉलिंगसाठी किरण येत आहेत. किरणच्या हातामध्ये बॉल दिलाय. 12 बॉलमध्ये 12 रनची गरज आहे. क्रुशल मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच आहे. त्यामुळे इकडे थोडं सामना रंगवणं गरजेचं आहे. जर ही ओव्हर चांगली आली तर लास्टला 6 बॉल 8 6 बॉल 9 पण बघायला मजा येईल. पण इकडे इकॉनॉमी बॉलिंग करावी लागेल बॉलर किरणला. किरणला रन कमी करावे लागतील. खर्च किरण कुछ तो कर किरण. किरणने जर चांगली बॉलिंग केली तर मॅच मध्ये येऊ शकतो पाटील ब्रदर्स संघ. पण स्ट्राईक एंडला बॅटर अभिषेक आणि त्या सोबतीला राहुल दोघं पण चांगले सेट झालेत. दोघं पण चांगल्या फ्लो मध्ये बॅटिंग करतात. पहिलाच बॉल चांगला पॉइंटला एक चांगला स्ट्रोक खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. सिंगल रन. 11 बॉल मध्ये मॅचला जिंकण्याकरिता 11 धावांची गरज आहे. जो जीता वही सिकंदर. तो जिंकणार तो मात्र सेमीफायनल खेळणार. त्यामुळे ही खूप महत्वाची मॅच असणार आहे. बघूयात कशा प्रकारे हा डाव रंगतोय. बॉलिंग साठी बॉलर किरण. स्ट्राईक एंडला या बॉलवर देखील राहुलने अगदी प्रेमाने ढकलला गेल्या पॉइंटला. फिल्डर आहेत तिकडे. सिंगल रन.
एक एक रन एक एक मॅच तेवढीच रंगताना पाहायला मिळतीये. चांगली बॅटिंग, खेळपट्टी पण तेवढीच आपण पाहिलं तर खूप चांगली सुंदर बनवली आहे. खूप चांगलं ग्राउंड आहे, खूप चांगली आउटफील्ड आहे, एलईडी स्क्रीन, डीजे, अगदी माहोल बनवला या टुर्नामेंटने आणि संपूर्ण नालासोपाराचे मित्र देखील आज इकडे आनंद घेत आहेत. भव्य दिव्य असं आयोजन. साई श्रद्धा गोविंदा पथक हॅशटॅग कडक 7. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर कट केलं गेलं. बॉल तिकडे थांबणार नाहीये, बॉल जाईल बट तिकडे 1-2 आणि ये प्रभू ये क्या हुआ, मोये मोये आणि मॅच रंगते. बघा हे होतं, अशा गोष्टी होत राहत असतात. अंपायर्स पण थोडे आमचे प्रेशर मध्ये आहेत. आणि मॅच मध्ये थोडाफार आपण पाहिलं तर बदल होताना पाहिले गेले आहे. आली आहे विकेट, बट पहिली विकेट गेली आहे, त्यामुळे बॅटिंग टीमला थोडं प्रेशर कमी असणार आहे. फ्री माइंड बॅटिंग केले तरी बॉल टू बॉल रन्स इझिली होऊ शकतात. रन झाले आतापर्यंत 20. तीन चेंडू आणि 20 धावा झाल्या धाव फलकावरती. नवीन बॅटर आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला
नॉन स्ट्राईक एंडला जतीन येत आहेत. फक्त 9 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये फिल्डर आहेत तिकडे सिंगल रन फेकी केली गेली आणि एका धावेने मात्र तिकडे स्कोर कार्ड पुढे जाईल. खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं. स्कोर 21. 21 धावा झाल्या धावफलकावरती. फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. नवीन बॅटर स्ट्राईक एंडला जतीन. जतीनला पण माहिती आहे की क्रुशल मॅच आहे आणि पहिला बॉल फेस करतायत, त्यामुळे ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. या बॉलवर रन येणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 8 बॉल 8. कुठल्या टीमची कुठली टीम लावणार वाट. आणि जतीनने इकडे ड्राइव्ह केलं गेलं. जतीनने लावले वाट. इट्स अ बाउंड्री. अपना टाइम आएगा. बैट लेके आया है, बॉल लेके आया है, रन लेके जाएगा. अपना टाइम आएगा. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाळाला बंदकी क्या बात है. जतीन ने दाखवलं ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. नाम है जतीन. भाई पहिलाच बॉल फेस करत असताना बाउंड्री त्यांनी लगावली. मोठी गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही पहिला बॉल फेस करता बॅटवर बॉल घेणं कठीण असतं, बट त्यांनी बाउंड्री लगावली. कॉन्फिडन्स खूप आहे या बॉलवर. पेशन्स. क्या बात आहे यार. जतीन संयम. म्हणजे कोणीतरी म्हटलं की डोक्यावर बर्फ ठेवून बॅटिंग करायची असते, ते जतीनने प्रूफ केलं. रन मात्र 1 ने पुढे जाईल. 26 रन झाले आणि फक्त आता 3 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. जतीन आणि रन पण पाहिजे 3. जतीनने खूप चांगले रन्स कन्वर्ट केले. मॅच बनवली त्याने. बाउंड्री मारल्यानंतर सिंगलचं जे खरं क्रिकेटचा फॉर्म्युला आहे. 6 बॉलमध्ये 3 रन्सची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिले 2-3 बॉल मॅचचा रिझल्ट सांगून जाईल. डीबीएन लाईव्हला पण देखील मॅच तुम्ही पाहता. लाईव्ह खूप चांगलं त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट. युट्यूबला देखील आपण 2 कॅमेऱ्यांसह ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आमचे सर्व कॅमेरामॅन हर्षल आणि प्रीत. क्रुशल मॅच आहे. फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला जतीन. रन पण पाहिजे 3. तू कर जतीन. 6 बॉल 3 बॉलिंग साठी लेफ्ट आर्म बॉलर आपण पाहिलं तर यश. म्हणजे यशने चांगली बॅटिंग पण केली होती, बट आता चांगली बॉलिंग करावी लागेल. 6 बॉल 3. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. पहिला बॉल समोर टॅप केला गेलाय. कहाणी में ट्विस्ट. येतोय डॉट बॉल. मॅच अजून संपली नाहीये. 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. इसी का नाम क्रिकेट है. सकाळी क्रिकेट, दुपारी क्रिकेट, रात्री क्रिकेट. त्यामुळे क्रिकेटसाठी आपण ऑलवेज रेडी आहे. 5 चेंडू आणि मॅचला जिंकण्याकरिता 3 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट रन मिळेल. सिंगल. आता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे. 4 बॉल 2 आणि जिंकणार कोण. मॅच आहे 4 बॉल 2. 4 बॉल 2 ला आता प्रेक्षक पण बोलत असेल की 1 बॉल डॉट यावा. 3 बॉल 2 पण बघायला मजा येईल. तुम्हाला मजा येईल, बट खेळणाऱ्याला माहिती आहे की काय सिच्युएशन आहे. काल 3 बॉल 1 ची पण मॅच इकडे रंगताना पाहिली गेली आहे. या वेगळ्या स्टाईलला खेळले गेले. सामना जिंकलाय. मितांश 11 जाऊन पोहोचतोय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन. वेल प्लेड मितांश 11. थँक्यू. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मी परेश केणी साहेबांना विनंती केली की आपण द्यायचा आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच गोज टू नो डाऊट राहुल. राहुलने जे स्टार्ट टू एंड बॅटिंग केली. राहुलने जी स्टार्ट दिली आणि कॉन्फिडन्स ते बॅटिंग करत होता. राहुल खूप चांगली बॅटिंग केली. राहुलला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. राहुल आणि अभिषेकची एक चांगली इनिंग मिळली, बट राहुलला पण इथे प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. वेल प्लेड राहुल. परेश केणी साहेबांना विनंती करेल की आपण त्यांच्या हातातून एक
आकर्षक असे टी शर्ट्स लंबोदर क्रिएशनची देखील आपण त्याच्या मागे पाहू शकतो आणि परेश केणी स्वतः यांनी आपल्याला चांगले टी शर्ट प्रोव्हाइड केल्यात. त्यामुळे परेश केणी यांच्या हातातून आपण पाहिलं तर राहुलला पुरस्कार दिला होता प्लेअर ऑफ द मॅचचा, ज्याने अफलातून कामगिरी केली. राहुल, आर फॉर राहुल आणि आर फॉर रन. रॅपिड राहुल, वेल प्लेड. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो राहुल के लिए भाई. वेल प्लेड राहुल. काही स्माइल केले राहुलने, पण त्याला पण खुशी झाली की माझ्या टीमला मी जिंकून दिलं. अभिनंदन आहे मित्रांनो. आणि तुम्ही असंच पाहत राहा क्वार्टर फायनल. आता आपण दुसऱ्या क्वार्टर फायनलकडे वळणार आहोत. साई माऊली आणि त्यांच्या विरुद्ध श्री प्रसाद सामाजिक कला क्रीडा मंडळ. राहुल भाई